नमस्कार मंडळी, गोव्याच्या डे 3च्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आज करणार आहोत ओल्ड गोवा. चला तर मग. चिऊ मस्त बाबाला गॉगल लावून कशी दिसते विचारत होती. तर आमचा प्रवास सुरू झाला आहे ओल्ड गोवा आणि पणजीच्या दिशेने. आम्ही गाडी लावायला जागा शोधतोय. पार्किंग केली आणि आता आपण आलोय चर्च जवळ. इकडे दोन्ही बाजूला चर्च आहेत. हे आहे ओल्ड चर्च, पोर्तुगीजांच्या काळात बांधलेलं. आणि आता आपण आलोय ते न्यू चर्च आहे. आता आपण आलो आहोत ते कॅथेड्रल. हे आशियातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक आहे. टुरिस्ट लोकांना आत जायला नव्हतं. खूप सुंदर असं चर्च आहे. बाहेरचा परिसर पण एकदम क्लीन आणि शांत वाटत होता. बाजूलाच म्युझियम आहे, पण आत शूट करायला अलाउड नव्हतं. सो आम्ही 1-2 शॉट घेतले. येथे पोर्तुगीज काळातील वस्तू, शिल्पे आणि चित्र पाहायला मिळतात. प्रत्येक वस्तूमागे एक स्टोरी आहे जी आपल्याला गोव्याच्या पास्टमध्ये घेऊन जाते. जर तुम्ही ओल्ड गोव्याला आलात तर हे म्युझियम नक्की एक्सप्लोअर करा. आपण चाललोय ओल्ड चर्च जवळ, म्हणजेच बॉम जीजस बेसिलिका. इसवी सन 1605 बांधलं होतं. येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शरीर जतन केलं आहे. चर्चची रचना बारोक शैलीत आहे. हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे भारतातील एक महत्त्वाचं ख्रिस्ती तीर्थस्थान आहे. इकडे पण आत शूट करायला देत नव्हते, सो आम्ही आतमध्ये काही शूट नाही केलं. पण आत खूप छान आहे. आणि लेडीजसाठी एक रूल आहे की तुम्ही हाफ स्लीव्ज कपडे घालून आत नाही जाऊ शकत. मला पण स्कार्फ घ्यावा लागला आणि मग आत गेलो. बाहेर आलो आणि तेवढ्यात चिवला दिसले आंबे आणि ती बाबाला खाली पडलेल्या कैऱ्या गोळा करून देत होती. त्यानंतर आम्ही आलो या टॉवरजवळ. इसवी सन 1602 पोर्तुगीजांनी बांधलेला ऑगस्टिन चर्चचा भाग आहे. हे चर्च त्या काळात गोवामधील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक होतं. पुढे काही वर्षांनी देखभाल न झाल्यामुळे चर्च कोसळलं. सध्या फक्त हा उंच टॉवर उभा आहे. हा टॉवर आज गोव्याच्या ऐतिहासिक वारशाचं प्रतीक मानला जातो. दुपार झाली आहे आणि खूप ऊन लागत होतं. चिव पण चिडचिड करायला लागलेली. सो आम्ही निघालो. एका हॉटेलमध्ये पेटपूजा करायला थांबलो आणि तिथून आम्ही पोचलो आहे गोवा सायन्स सेंटरमध्ये. आम्ही फिरत असताना हे लक्षात ठेवतो की आमच्यासोबत चिवने पण तितकंच एन्जॉय केलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही तिच्यासाठी पण असे काही लोकेशन बघून ठेवतो. आत गेलो, गाडी पार्क केली आणि तिकीट्स घेतल्या. तर आता आपण चाललोय आतमध्ये.
चला बघूया चिऊने आणि बाबाने काय काय धमाल केली आहे. खूपच विचार करून आणि खूप युनिक अशा गोष्टी इथे बघायला मिळाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिऊच एन्जॉय करत होती. हे सायन्स सेंटर पणजी मिरामारजवळ आहे. येथे सायन्स एक्झिबिट्स, एक्सपेरिमेंट आणि इंटरॅक्टिव्ह मॉडेल्स पाहायला मिळतात. तारांगणमध्ये स्पेसवरील शोज दाखवले जातात. बाहेर सायन्स पार्क आहे जिथे फन लर्निंग ॲक्टिव्हिटीज आहेत. शिकता शिकता सायन्स समजून घेण्यासाठी हे एक इंटरेस्टिंग आणि एज्युकेशनल ठिकाण आहे. बाहेर खेळायला गार्डन पण आहे. चिहू बाहेर उभे असलेले अवाढव्य डायनासोर पाहून घाबरली.
नंतर आम्ही तिकडून आलो आजच्या आमच्या डेच्या लास्ट पॉईंटवर. हा पॉईंट खूप जणांना माहिती असेल, सिंघम मूवीचं शूटिंग इकडे झालं होतं. आणि इकडे आमचा छोटा सिंघम पण नको नको ते प्रकार करायला लागला होता. तर हा आहे डोना पाऊल व्ह्यू पॉईंट. इथून अरेबियन सीचा सुंदर व्ह्यू दिसतो. सनसेट पाहण्यासाठी खूप फेमस स्पॉट आहे. गोवामधील सर्वात रोमॅन्टिक व्ह्यू पॉईंट म्हणून ओळखला जातो आणि अनेक मूवीजचं शूटिंग इथे झालं आहे. नंतर आम्हाला दिसली बिग डॅडी. लांबूनच बघितली कारण चिऊ असल्याने आम्ही आत नाही गेलो आणि तिला निघायला पण खूप टाईम होता. सो आम्ही पकडला हॉटेलचा रस्ता. तर मंडळी, हा होता आमचा डे 3. खूप मस्त होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यासाठी असे खूप सारे व्हिडिओज अजून घेऊन येणार आहे. त्यासाठी तुमच्या खूप साऱ्या प्रेमाची गरज आहे. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटू लवकरच. बाय.